बोला भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, शिंदेगड शिवसेनेचा, अजितदादा राष्ट्रवादी पार्टीचा, रयत क्रांती संघटनेचा आज उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उरण ईश्वरपूर शहरामध्ये आलेले आहेत। या निमित्तानं त्यांच्या सोबत असणारे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, या जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब, आदरणीय गाडगिरी दादा, आमदार सत्यजितजी देशमुख, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आप्पा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ईश्वरपूर नगरपालिकेचे आपले उमेदवार विश्वनाथ डांगे बापू, राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय अध्यक्ष निशिकांतदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी पवार, मच्छिंद्रजी सकटे, आदरणीय राहुल दादा, सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण वेळ कमी आहे, मला ही 3 मिनिटाची वेळ दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता उपस्थित असलेले आमचे सर्व उमेदवार, समोर उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी, मोठ्या संख्येने आलेले आमचे ईश्वरपूर शहरातून मतदार बंधू आणि भगिनींनो, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, आदरणीय फडणवीस साहेब, वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये 3 नगरपालिका येतात। त्यामध्ये ईश्वरपूर शहर आहे, आष्टा नगरपालिका आहे आणि त्याचबरोबर शिराळा नगरपालिका साहेब या ठिकाणी आहे। आणि आमच्यावर जबाबदारी अशी होती, कारण या वाळवा तालुक्यामध्ये 3 महायुतीचे जिल्हाध्यक्ष ह्याच तालुक्यात आहेत। मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा तुम्ही संधी दिलेला अध्यक्ष या ठिकाणी आहे। आमचे शिवसेने शिंदे गटाचे आनंदराव बापू ह्याच तालुक्यात आहेत। अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुद्धा जिल्हाध्यक्ष ह्याच तालुक्यामध्ये आहेत। म्हणून आमच्यावर एक नैतिक जबाबदारी होती की ज्या पद्धतीने राज्यामध्ये तुम्ही महायुती चांगल्या पद्धतीने टिकवली, चालवलेली आहे, त्याच पद्धतीनं ह्या 2 तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने महायुती झाली पाहिजे। आणि म्हणून ईश्वरपूर शहराचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीचा आहे, आष्टा शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गटाचा आणि शिराळा शिवसेना शिंदे गट त्या ठिकाणी लढतंय। आणि आम्ही 3ही नगरपालिकेमध्ये, ह्या 2 तालुक्यामध्ये आमची महायुतीची साहेब वज्रमुठ आहे आणि वज्रमुठीच्या जोरावर 3 नगरपालिका हे महायुतीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्हाला आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि साहेब, ह्या उरण ईश्वरपूर शहरामध्ये एक मोठी उत्सुकता आहे। खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला धन्यवाद करायचे आहेत, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानायचे आहेत की तुम्ही आम्हाला कमळावर निवडणूक लढण्याची संधी या ठिकाणी दिली। आणि खऱ्या अर्थानं सांगतो साहेब, 1999 साली विधानसभेला या ठिकाणी कमळ चिन्ह होतं। आता 26 वर्ष झाली साहेब, जेवढ्या नगरपालिका झाल्या, आमदार झाले, खासदारकी झाल्या, एकदाही कमळ आम्हाला बघायलाच मिळालं नाही। 99 साली मी शाळेत होतो साहेब, त्याच्यानंतर बरेच निवडणुका झाल्या, मताचा अधिकार मिळाला, तरी सुद्धा कमळ चिन्ह बघायला मिळालं नव्हतं। परंतु तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कमळ चिन्ह आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मोठी उत्सुकता युवकांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये, शेतकऱ्यांच्या मध्ये, व्यापाऱ्यांच्या मध्ये की कधी एकदा 2 तारीख येते आणि कमळा समोरील बटन आम्ही दाबून कमळाचा नगराध्यक्ष या शहराच्या खुर्चीवर बसवते, एक उत्सुकता लोकांच्या मध्ये। कारण साहेब, आम्ही तुम्हाला जे मागतो ते तुम्ही आम्हाला देता। आम्ही म्हणालो इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे, तुम्ही ईश्वरपूर दिलं। आम्ही म्हणालो उरून आमचं त्यामध्ये राहिलेलं आहे, तुम्ही उरून ईश्वरपूर दिलं। आणि म्हणून अख्खी ईश्वरपूर आज तुम्हाला बघायला, ऐकायला आलेलं आहे, तुमचं धन्यवाद द्यायला आलेले आहेत की त्या देवाभाऊचं या ठिकाणी आपण जे धन्यवाद मानायचं आहे ती बटनाच्या माध्यमातून दाबायचं आणि तुम्हाला धन्यवाद करायचं। येणाऱ्या 3 तारखेला साहेब आपल्याला ते कळणार आहे।
आणि म्हणून या ठिकाणी साहेब मला आवर्जून दुसरी गोष्ट सांगायची आहे की ह्या जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका निवडणुका होत आहेत. 8 पैकी 6 ठिकाणी साहेब आपण लढतोय. आणि या ठिकाणी मला आवर्जून एक आकडेवारी मुद्दाम सांगायची साहेब की 8 पैकी 6 ठिकाणी आपण कमळावर लढतोय. 2 ठिकाणी आपण युती केलेली, एका ठिकाणी शिंदे गट आणि एका ठिकाणी अजितदादा गट लढतोय. जवळजवळ 181 नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टी 142 ठिकाणी लढते साहेब. आणि ही मुद्दाम आकडेवारी का सांगतोय, ह्याचं कारण असं आहे की ह्या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जे स्वतःला राज्याचे नेते समजतायत, खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे नेते समजतायत. मला आवर्जून साहेब तुम्हाला सांगायचं आहे की ते राज्याचे नेते राहिले नाहीत, ते जिल्ह्याचेही नेते राहिले नाहीत. 8 पैकी फक्त त्यांना 3 ठिकाणी फक्त पॅनल करता आले साहेब. जवळजवळ 181 पैकी फक्त 54 ठिकाणी त्यांना नगरसेवक मिळालेले आहेत. 130 ठिकाणी तुतारीचं चिन्ह त्यांनी गोठवलेलं आहे, त्यांना उमेदवार मिळालेले नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बघितलं तर ते राज्याचे नेते राहिले नाहीत, जिल्ह्याचे नेते राहिले नाहीत. आज जर तुम्ही बघितलं तर गल्ली बोळातून सुद्धा तुम्हाला ती फिरताना आज दिसतील. ही वाईट परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली. नगरपालिकेला सुद्धा त्यांना हद्दपार ही जनता केल्याशिवाय साहेब गप बसणार नाही, हे आम्हाला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर दादा एक आदरणीय आमदार महोदय इथले आमचे सांगतायत प्रत्येक नागरिकांना जाऊन की काळजी करू नका, मी येत्या आठवड्यात शपथविधी माझा होतोय. अनेक अधिकाऱ्यांना साहेब दमदाटी करतायत की एका आठवड्यात मी मंत्री होतोय. ह्याचं काय असेल ते दादा तुम्हीच खुलासा करावा. कारण आता एकदा चंद्रकांत दादांनी इशारा सभामध्ये ते सांगितलं होतं की काय घडणार आहे, परंतु सुद्धा हे साहेब अजून शांत बसलेले नाहीत. काहीतरी गफलत करायची, या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण करायची आणि काहीतरी मिळवायचं, हा त्यांचा धंदा आता आम्हाला बंद करायचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने दादा वातावरण आहे, जे तुमच्या मनात आहे, जी तुमची इच्छा आहे त्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये महायुती निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि कमळ सुद्धा साहेब मला तुम्ही जिल्हाधीश पदाची संधी दिली, मला अभिमान वाटतो. कमी वयामध्ये मला मोठी संधी तुम्ही दिलेली आहे. ह्या जिल्ह्यामध्ये पेव होतं आघाड्या करण्याचं, परंतु ह्या सर्व नेते मंडळींना विचारात घेऊन या ठिकाणी खडे भाऊ असतील, गाडगीळ दादा असतील, सत्यजित भाऊ असतील, गोपीचंद पडळकर असतील, या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बरोबर घेऊन साहेब सगळीच्या सगळ्या ठिकाणी कमळ पोचवण्याचा मी प्रयत्न केला. आणि मला तुम्ही जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची. मग कुठल्या आघाडीचा जिल्हाध्यक्ष नव्हतो म्हणून सर्वांना विनंती केली की प्रत्येक ठिकाणी कमळ घेऊन लढूया. प्रत्येकाने परवानगी दिली आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय तुम्हाला साहेब दिसणार नाही. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने चंद्रकांत दादांची सुद्धा साथ आम्हाला मिळाली. प्रत्येक नगरपालिकेमध्ये त्यांनी जाऊन छोट्या बैठकी घेतल्या, भेटीगाठी केल्या, मोठमोठ्या सभा केल्या आणि 2 व्हीलर वरून सुद्धा आमचे चंद्रकांत दादा फिरले. एवढा रात्रंदिवस प्रचार आमच्या दादांनी सुद्धा केलेला आहे. आणि म्हणून या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं साहेब ईश्वरपूर शहर असेल आणि अन्य 7 ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं महायुतीचं या ठिकाणी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सम्राट बाबा महाडिक.